शहरात देखील तुमची निवड झालेली आहे, काय सांगाल आगामी महापालिकेची निवडणूक कशी पावलं? खरं तर मी सर्वप्रथम आमचे पक्षश्रेष्ठी जे असतील सर्वांचा आभार मानतो. याच्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र भाऊ फडणवीस साहेबांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. राज्याचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब असतील, राज्याचे प्रभारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब असतील आणि या जिल्ह्याचे संपर्क प्रमुख आदरणीय चंद्रकांतदादा पाटील साहेब असतील आणि आपल्या या शहरातील आदरणीय आमदार महेशदादा लांडगे, आदरणीय आमदार शंकरशेठ जगताप, आदरणीय आमदार अमितजी गोरखे, आदरणीय आमदार उमाताई खापरे या सर्वच मंडळींचा मनापासून आभार व्यक्त करतो की मला हे काम करण्याची संधी त्यांनी मला दिलेली आहे. खरं तर आपण सांगितल्याप्रमाणे येणाऱ्या 4 महिन्यामध्ये जो सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे, येणाऱ्या 4 महिन्यामध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची निवडणूक आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. आमचीच खरं तर 4ही आमदार या शहराचे असल्यामुळे भारतीय जनता पार्टीची पक्षाची खूप मोठी ताकद आहे. नव्यानेच आम्ही प्राथमिक सदस्याचा टप्पा साधारण 3 लाखाचा टप्पा पार केलेला आहे. त्याच्यामध्ये सक्रिय सभासद असतील. आत्ताच आम्ही नव्याने 14 मंडळांच्या अध्यक्षांची निवड केलेली आहे. एवढ्या ग्राउंड लेवलला भारतीय जनता पार्टीने काम केलेलं आहे. पण महायुती असल्या कारणाने पक्षश्रेष्ठी जो निर्णय देईल त्या पद्धतीने आम्ही येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. खरं तर 128 जागेवरती आमचे सगळे उमेदवार आहेत आणि तेवढ्याच ताकदीने आम्ही सगळेजण लढणार आहोत.